गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही आज डोंगरात आलो इकडं फिरायला. इकडं वर माथेरानला जायचं आहे आणि इकडं खाली गाव आहे. गावातून आलं वर चढून. आता इथं पहिला टप्पा आहे आणि नंतर मग तिकडं वर जायचं आहे. तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेअर करायला विसरू नका. सो चला पुढचा सफर चालू करू. इकडं वर जाणार आहे आम्ही ट्रेक करत. सो तुम्ही बघू शकता आलो इथं अर्ध्या म्हणजे थोड्याच अंतरावर. तर तिकडं वर ढुबा आहे, ढुबावर जाय आणि इकडं आहे माझ्यासोबत दादा. आम्ही तिकडं जातोय वर माथेरानला फिरायला. सो तुम्ही पूर्ण सफर बघूनच जा. आणि जेवण वाढलंय, जेवण वाढून ठेवलं आहे, खाल्याशिवाय तर जाऊ नका. सो चला. घे मला सुचलून घे. तुम्ही बघा आता आलो इथं अर्ध्या रस्त्यात. तुम्ही म्हणजे आमटे का आणि आता जायचं आहे कापऱ्यातून वर. सो चला. आणि इकडे बघू शकता पूर्ण रान जाळून टाकलं आहे आणि आपले 2 मेंबर्स पुढे गेल्यात आणि मला लागला एकदम बोलता बोलता जायचं डोंगराशी खाली. तसंच थांबल्या त्यांच्या हृदयाचं ठोका इकडं ऐकू येतं माझ्या. काय सांगशील अजून कर बाकी आहे मोर. ये तो अभी ट्रेलर रिलीज हुआ है. पिक्चर थोड़ी देर में आ जाएगा. सो ही वाट बघू शकता कशी आहे. एकदम हातापाया पडून धर, हातापाया करून एकदम पत्थर जैसी हो गई है. गुदगुद्या बघ त्या तंगड्यांवर चढतात. आमची शास्त्र तुम्हाला ऐकू येते होय चढतान. ऐकून घ्या, विश्वास आताची कशी होती. खाली एक वाट हे बघ, आणि एकदम त्यातून पाय फसायला खड्या खाल. हे साईडले तसंच आहे. एकी पायाची वाट आहे. 4 पायांना तरी एकच पाय येईल. आणि तुमचा प्रेमभाव युट्यूबर हातापाया चढवतो. मेटावाला मेटा तसं माय आलोच मेटा. तू देखा माथेरानला जाय काय चढ कसा चढायला लागा त्या. तशी तुम्ही इकडून याची चुकी ना करायची, तशी आम्ही केले. सराव आहे. यो कसा योग जर 16,000 मीटरवर चढलेला आहे. 1646 का 16,000. 1646 मीटरचा पर्वत चढून आलं का आणि साधा चढवणं. आता आम्ही ड्रिंक ब्रेक केला आहे. कदा खूप होतं बघ. या आम्ही पहिलाच राऊंड सर केला आहे. ताणवलं आहे पाणी. स्प्राईट प्यायला या. एकी घोटात ताण गेली बस झाली. जास्त रको प्या झाली. दुखल खुशीत येशू बनवा.
जायचं. हे बघू शकता वाट एक नंबर वाट एक नंबर. आता आम्ही विहीर जातोय पाणी आणाय ते यायला आणि पानपेला कावडा डोंगरवर चढून जाय. चलो. यस एवढा बोरी आज पण काय कामाचे ना एक ना बाजत. वाढलाय काप इथं खायला गुरा नाही काय ना साधाच आणि आलो आहेत विहीर आहे इथं. हे पा आणि इथं बहारा ठेवलाय कोणतरी बहारा रचलाय आणि इकडे विहीर आहे आणि पाणी प्यायचं आम्हाला. ते पा विहीर आम्हाला ताण लागले पाणी कडे. एकदम गार. अजून माले ना माहित पे ना, पाण्याचं गरम आहे. पे 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 गार आहे वा. तसाच प्यायचा तेच बॉटल पाण्याचे वा धुवून घे. क्लिअर प्युरेट RO. एकदम शुद्ध असा पाणी विहिरीचा. क्लिअर आता बघा. तर फ्रेंड्स आता आलोय जंगलात म्हणजे काय फॉरेस्टात आलो आणि पाऊलवाट बघू शकता कशी आहे एकदम सिंपल. वर जायला काय तर रस्ता ना मग पाय जातो. रस्ता आहे दुसरी बाजूला पण तुम्ही पाहू शकता पण एकदम गार वातावरण. चिल चिल करो चिल. बघू शकता पूर्ण जंगल आहे आणि एकदम गार गार. तुम्ही बघा किती मोठाला झाड आहेत ते. किती मटाल झाड. आमच्या या खडतर प्रवासासाठी नक्की देवाकडे प्रार्थना करा की चुकरूप वर जाऊ दे आम्हाला. वर म्हणजे माथेरानवर आमचा धंदा आमच्या आदिवासी माणसांचा धंदा. गवत नेतात गुरांना घोड्यांसाठी आणि गुरांसाठी. इथून लोक येऊन येतात वर तिकडून तर किती पायपीट करून जावं लागतं वर आणि पर्यटकांची सोय करण्यासाठी. मोदी सरकारचं सांग. आणि त्या मोदी सरकारला म्हणे इकडे तर रस्ता कर. रिक्वेस्ट आहे माझी फुल. लिफ्ट बनव लिफ्ट. कारण लोकांची काय माहीत हालत झाली की नाही पण माझी नक्की झाली. अरे हो इथं रस्ता दाखवण्यासाठी मारली. इकडे वा इकडे बघा. तशीच आमची तिघांची हालत झाली. तिघांची काय माहीत पण दोघांची झाली. किती माणसं लाईफ खराब झाली आता. आमच्या फक्त आहे म्हणजे पायचा पाय. आणि जर तुमचा खिसा वाढता नसता तर क्लिनिक प्लस यूज करा. शिवाजीचा किल्ला पण आहे पण तुम्ही पाहू शकता. काय सांगू. तर आता आम्ही पोहोचलो आणि डोंगरावर जाय म्हणजे खिंडीतून जाय वर इकडं रस्ता इथून आणि आता आम्ही आवडी खिंड पार केली का मग आम्ही डायरेक्ट वर माथेरानला पोहोचलो. आणि सगळे दगडाचे रस्ता आहे. रस्ता म्हणजे काय एक माणूस गेला तिथे वर डायरेक्ट मोठा आहे. आम्ही इकडंच मग गोटा खेळतो तिथे आमचं काही चुकतच ना. मला डोंगरात पण गाणी वाजायला करू पण
घाण करून गेले लोक काय. फायनली गाईज पोहोचलो इथं वर आम्ही माथेरानमध्ये. हे बघू शकता कंप्लीट 2 तास लागले वर चढायला. कंप्लीट नजारा इकडचा. आलू बाउंड्रीत आमते का तर पहिलाच पॉईंट लागला आहे वॉन्ट्रेल पॉईंट. हे सगळी झाडी आहे पण दम लागला मरू तिकडे हिंडू नाही तर बस तसंच. पॉईंट आदिवासी विलेज म्हणजे आवडे दिसतात ना शिवाजी महाराज कलावंती प्रबल. हॅलो गाईज आम्ही आलो इथं लॉर्ड पॉईंट पाशी आणि बघा लॉर्ड पॉईंट वरून दिसणारे नजारे काय छत्रपती शिवाजी महाराज त्याची कलावंती फॉर्ट प्रबल फॉर्ट आणि शेरकी गुफा आणि इरसाळगड पण दिसतं. तर इरसाळगड ऑलरेडी दाखवलं आहे तुम्हाला मग चला पॉईंटवर. लॉर्ड पॉइंट नहीं मारो ना ये चाहिए वो चाहिए करा रहे हो तो करने नहीं हो रहा क्यों एकदम बैठो थोड़ी देर टेस्ट करके जाते कोणा काय कलावंती तिकडं आहे ते दिसत तेव्हा त्या दिसत तेव्हा झेंडा आहे शिवाजी आहे तिथे दुर्बिण दिसत आहे ते शिवाजी मूर्ती जाते तिथे पैसे फी घेतात 700 रुपये. हां फी घेतात थोडी 700. भागने का उधर भागने का इधर करने का ते काय बघते दुर्बिण ते तेवशी वाघ ठेला ते दिव्याच्या ते दाखवतात ते करतात कर वाघाची आणि या टेली शिडी जस्ट पोचलो आहे आम्ही इथं तळ्यावर. बघू शकता इकडे तळा आहे सगळा तळा आणि दादा त्यांनी गेलं पुढं मग चला इकडे तळा इकडे सग पॉईंटवरून इकडे डायरेक्ट तळ्यावर आलो. आणि इकडं पण पॉईंट आहेत भरपूर आपण पाहणार आहोत. आणि इथं तळ्यावर आलो आहे आता. इकडं तळा आहे पावसाळ्यात सगळा फुल भरलेला असतो. आणि तिकडं पुढे म्हणजे एक कपल आहे त्यांचा रील शूट चालू आहे साधा म्हणजे सिम्पल अर्धी वयातला कपल आहे त्या. आणि दादाना आम्हाला फिरवाय आणला दोघांना मस्त आम्हाला दोघांना घेऊन आलाय वर इकडं. त्याची कामाला सुट्टी देऊन आम्हाला फिरवाय घेऊन आलाय म्हणजे काय विषय आहे का. त्या फिरवाय आणला त्याचा फोटो पण काढून द्या. हे पाय पॉईंटवर जाताना घोडे दिसतात कसा. हे पा तिकडं जा मरून ते बघ घोडा का स्माईल देतो. आणि इकडून फिरत इकडं आलोत कटप्पा. इकडे पब्लिक आहे आपली येस. तर अजून बराच फिरायचं राहिलं 2 का 3 पॉईंट फिरून आता. आणि इकडं आईन त्यानं आल्या बरा का इकडून आईन त्यांचं बरं आहे का नाही काय माहीत. आणि ते गुजरातवरून आलेत गुजरात त्यांची लँग्वेजवरूनच समजतात. आणि इकडं बाळ आहे बरा भुकायला आहे वाटत. आणि आपला पुढचा रस्ता आणि ही आपली पब्लिक. चलो मी इकडे जाणार आहे किंग एडवर्ड पॉईंट किंग जॉर्ज पॉईंट हनीमून पॉईंट लोईझा पॉईंट. सो चलो गायच. आणि इकडं बाजारपेठेकडे रस्ता जाते
आणि हॉस्पिटल आहेत, मार्केट. तर आता इकडं जायचं आहे. चलो. कस्टमर वगैरे सगळे इकडून आलं, म्हणजे पर्यटक आणि आपला फोटोग्राफर. इकडून घोड्यावाल्या माणसं. मला जोड करून द्यायचे ते फोटो. मला माहित नाही ती आयडिया. जोड वाढेल. मग काय तर चल. इकडून घोडा आला. या आताच गेलेत ना का हाय. बारकालपुरा घोड्यावरची पब्लिक. तो फ्रेंड्स आम्ही पोहोचलो इथं इको पॉईंटवर. हे आता मी तो उतरतोय. इको पॉईंट कोणता पॉईंट आहे माहीत नाही. सायराज इको पॉईंट. इथून शेरके गुफा दिखते आहे आणि तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाग आहे तिकडं. गणुदा हाय गणू. आणि तो भाव तर दिसतोय ना ते तिकडं दिसला. तर आमचे काय जण आलो फिराय. आणि इकडं खाली गाव आहे. इकडं प्रदीप उघडा माझा ब्लॉग देखत होता. तिकडं तो गावाची वर आलो. हे देख इकडं वर सांगते फोटो एडिट आहे ना करायला. प्रदीप उघडा तुझ्या गावाची वर आलो आम्ही इथं. म्हणजे तिथूनच वर चढून आलो आता. म्हणजे आता तिथं काहीतरी गुप्त आहे. जाऊ मारू असतो कोणते माहित नाही. हो चलो टाटा. इको पॉइंट. इको पॉइंट आहे. इको अर्थाचा गैरअर्थ नका करू. त्या काल मरा गेला वाहन मग ना. काय रेकू काय माझा आवाज निघाल का? निघाल गे. मला भाऊ ना निघतो माझा निघाल मारा. जरा तर एक जरा काय बर एक तुझं बरं आहे का? माहिती ना सकाळ जेवण प्रेरणा नाही आला. हे पब्लिक हे बघू शक. हे येणार आहे शिवसंग्रहालय. इकडं आतमध्ये शिवाजी महाराजांची माहिती. इकडं आहे हनीमून पॉईंट, मलंग पॉईंट, कोरिनेशन पॉईंट आणि चिनॉय पॉईंट. आज काही गर्दी नाही संडेमुळं. संडे नाही आज मंगळवार आहे. ट्यूसडे. शिवाजी महाराजांची माहिती. अरे बघ द मंकी किंग. द मंकी किंग आहे त्या. चला चलो हम जाते हैं. कोण का जायचं हनीमून. चला हनीमूनला जाऊ तिकडे. हनीमून पॉईंट चला इकडं. फ्रेंड्स जेवाय आलो होतं. फिरून फिरून आली. जस्ट वेटिंग लावू. आता सध्या जस्ट म्हणजे आता बोलाय काय आठवत नाही. जेवल्याशिवाय तर काय आठवू शकत नाही जे बोलायला. तर आता सध्या भूक लागली तर जेवल्यावरच बोलून आता आम्ही. जेवण वगैरे झालं
पावसाचं काय म्हणणं होता ऐकून घे. भूक लागली थोडी खाऊन बोलू. आता आता जेवल्याशिवाय तर काही बोलू शकत नाही. तर आता डायरेक्ट आता जेवल्यावरच भेट घ्या. हॅलो फ्रेंड्स, जस्ट जेवण झालंय आणि आता आम्ही आलोय मार्केटमध्ये. सो तुम्हाला माथेरानचं मार्केट केसा बाबा शेला त्यांना. नरीमन बरे दुकाना बंद आहे ना. जायचा होता घेऊन. इकडं बँक आहे आणि माथेरानची रिक्षा 3 माणसांसाठी स्पेशल. आणि इकडं काय छत्रपती शिवाजी महाराज नगर, राजाराम साळुंके रोड आहे तो. हा आणि गायात कोतवाल रोड. माथेरान कोणता स्टेशन आहे पुढे? वेळ आती गाडी होती पहिली गाडी. अरे आमचा टी शर्ट तुमक सांग काय माथेरान रेल्वे स्टेशन तर इथं 5-6 मिनिटाला गाडी नाही माथेरानची क्वीन. मस्त आहे. हेलो गाइस, ट्रेन अब पटरी पे लग गई है. तो चलो चलो. हेलो गाइस, दिसतात वाट्या. सो फ्रेंड्स, आता आम्ही घरी जातोय. दमलो चालूनच. बस जिरली आमची. माझी तर नाही जिरली पण अजून पोटातला जिरात नाही. आणि आता परत आम्ही कोणता वन ट्रिप पॉईंटला गावात आम्ही आता फायनली गाईज आम्ही आता गावात पोहोचलो. जस्ट
कंप्लीट म्हणजे 5 वाजता कंप्लीट 5 वाजलं. आणि आता आम्ही घरी जाऊन तशीच आमची जगली. आणि तसेच उद्या सकाळी उठून म्हणजे झाला मग संपला. इकडे बघ इकडे गाव आहे मग गावात आम्ही पोचू डायरेक्ट. आता घराची वाट धरतून झोप आहे डायरेक्ट जाम जमलो तिकडे डोंगराव चढून ती तिकडची मगची. तो चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगाच. डायरेक्ट सांगाच असं नाही का सांगायचा नाही लाजायचं नाही डायरेक्ट बिंदास सांगायचा. डायरेक्ट सांगायचा डायरेक्ट रोकमध्ये जाऊन आलो डायरेक्ट वरून खाली. सो चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा.